आमच्या म्हातारबाबांनी म्हटल्याने हे पोरांनो कशा हळू गलीत बसली अशी, चला तिकडे भात पेरोस म्हणून भात पेरोसे लाव. पल्लाट बघून तर माझ्या पोटात याला गोळा, तरी बी राहीना म्हणून सगळी मोठं गोळा करूच लागलो. ही आमची 2 पोरं बुट्टी उचली ना तरी बुट्टी उचलीत. एक पोर तर आमचं इंजिनिअरिंगची परीक्षा देऊन दमवलेलं, त्याच बी लावल्याने कामास. नंतर जाऊन ट्रॅक्टर हाणलो, पलाट सप्पई करून घेतो म्हणून. ट्रॅक्टर हाणल्यापेट जे काय भोवडो सुरुवात केलो, गार गार भिंगरीगत नुसतं फिरफिरवी मान घेतलाव भात पेरोस. बैल बघा, बैल पहिला पळाली, मान येले पाय भरून बैलांचे. सांगतात कुणास, हे खत बघून तर मला खाऊसक झालं. ही 2 पोरं बघा काय बी करतात. हे पोर तर पॅन्ट पडेसक घुट्टा ढकलुलंय. बाबा आमचा दमवून बसलाय. हे बारकं पोर लोंबकाळले त्यास कामात काम. ह्या ट्रॅक्टरान तर एवढा त्रास दिल्या म्हणून सांगतो. पळलं तर पळ पळे, थांबलं तर घट्टच थांबे, ढक्कलं तरी जाईना. गेलं पळलं तर पळ पळे. धुळा आणि बक्षीला काही जगात नाही ते धुळा. सगळा धुळा नाका तोंडात बसलो डोक येऊन थांबलं काही. ती आणि कधी हे पोर लई चॅप्टर किडली वेचू मला. आणि आज चांगली तेवढी आपणी. या बारक्या पोरान गोळा करली सगळी घाटल्यान भस्का तोंडात. हे ना आणि आमच्या म्हातारबाबाची चप्पल सर्व्हिसिंग केल्यान. बाबा तर या पायतानानच ठोकताय. यास रहिलं दमली म्हणून मटण हांडल्याने खाल्ला आणि गप झोपला.